मित्र सन 2023-24 या आर्थिक वर्षात संचालक राष्ट्रगीत सुरू करायचं आहे। 1 2 3 जनगण मन। तुमचं नाव सांगा। माझं नाव गणेश भगवंतराव देशमुख, माझं नाव गणेश भगवंतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद जळगाव, त्याचप्रमाणे स्वराज्य गटाचा पॅनल। मुद्दा सांगा। मुद्दा असा आहे की आम्ही गेले 5 ऑगस्ट पासून आम्ही वेळोवेळी प्रोटोकॉलप्रमाणे संस्थेला जाऊन माहिती मागितलेली होती। टपाली उत्तरही आम्हाला मिळालं, ते उत्तर समाधानकारक नव्हतं। शाखेत येऊन काही अहवाल बघण्यासाठी आम्हाला बोलावलं गेलं। शाखेत गेल्यावर आम्ही त्यांना अहवाल मागितले, लेखापरीक्षण अहवालही मागितला। त्यांनी असं सांगितलं की लेखापरीक्षण अहवाल आमच्याकडे नाही। पण शाखेत जर लेखापरीक्षण अहवाल नसतो तर मीटिंग कसं घेतात? 18 ऑगस्टची 18 ऑगस्टची मीटिंग जर लेखापरीक्षण अहवाल तुमच्याकडे उपलब्ध नाहीये तर मीटिंग कशी घेणार? याबाबत मी आरेरावी काहीच केलेली नाही। आणि त्यानंतर आम्ही परत एक लेटर दिलं, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या संचालकांची सभा होणार शनिवारी, त्या सभेला तुम्ही या। मी संचालक नाही, मी एक सभासद आहे, सामान्य सभासद आहे। मी त्यांच्या सभेला कसं जाऊ शकतो? आणि त्या सभेला जाऊन त्यांनी जर माझ्यावर काही दबाव टाकला तर याला जबाबदार कोण राहील? माझं कुटुंब आहे, मी एक सर्वसामान्य सभासद आहे, त्यामुळे मी मीटिंगला गेलो नाही। माझी मुलगी आजारी होती। आज त्यानंतर दुपारी 4:30च्या दरम्यान मी शाळेत असताना आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय बापूसाहेबांचा मला फोन आला आणि आरेरावी करायला लागले। आरेरावी केल्यानंतर मला म्हणायला लागले की कोणत्या मायकाला आले, त्यांनी माहिती मागितली मी दिली नाही आणि या तुम्ही बघून घेतो, अशा पद्धतीने बोलले। पालक समोर होते, त्यामुळे मी जास्त बोलू शकत नव्हतो। मी बापूसाहेब, मी फक्त त्यांना एकच म्हटलो की संस्थेने मला माहिती दिली म्हणजे काय उपकार केले नाही। सभासदांनी जी माहिती असते ती द्यायलाच हवी, आणि त्यात काही उपकार कोणी करत नाही। सभासद हा संस्थेचा मालक आहे, हे कुणी मालक नाहीयेत, हे सत्ताधिकारी स्वतःला मालक समजतायत। आजही मी माईक दिला, माईक हातात मागितला, अहवाल क्रमांक विषय मंजूर करताना 7 नंबरचा विषय त्यांनी घेतला असताना मी माईक मागितला तर माईक दिला नाही, कारण लेखापरीक्षण अहवालच नाहीये। तुम्ही कोणता अहवाल वाचतायत? मला सांगितलं की इथे या, तुम्हाला अहवाल वाचून दाखवतो, आणि इथे येण्यासाठी धमकी देतात। मी आज इथपर्यंत पोहोचलोय। सर्वसामान्य माझे सभासद माझ्या पाठीचे आहेत। आमच्या पॅनलचे ज्येष्ठ महाराज आदरणीय RK नाना पाटील, आमचे RBMBSK चे
विक्रम सोनवणे सर, यानंतर आमचे गटनेते किशोर पाटील सर, आमचे विनोद पाटील सर, आमचे नितीन पवार सर आणि माझे सगळे ज्यांनी मला आज साथ दिली, मी त्यांचं खरोखर लोकशाही जिवंत आहे असं मी आज या ठिकाणी मी नमूद करतो. आणि ही सभा अनधिकृत सभा होती. ही सभा पुन्हा घेण्यात यावी अशी मी मागणी करतो सामान्य सभासदांच्या वतीने. थांबवतो थोडंसं. तुम्ही आतमध्ये कुणीतरी शिवीगाळ केल्याचा विषय तिथे चालू होता, तर नेमकी कोणी शिवीगाळ केली, काय विषय? शिवीगाळ फोनवरच झाला आहे. कोणता मायकाला आणतोय तो मला माहिती. आरोवर आरेरावीपणा केला म्हणजे काय आलं हे? म्हणजे काय आला? हा शिवीगाळ झाला ना. एखाद्या एकेरी भाषा वापरणं. मी भाऊसाहेब बापूसाहेब या अर्थानेच बोलत होतो आणि मला एकेरी भाषेत बोलणं हे कितपत योग्य? मी कार्यस्थानी असताना, मी ऑन ड्युटी असताना मला फोन करून असं करणं हे चुकीची गोष्ट आहे. माईक पण देत नाही प्रश्न विचार आणि तुम्ही या म्हणतात म्हणजे थोडक्यात आलबेल दाखवतात. आम्हाला म्हणतात की तुम्ही शाखेत गेल्यानंतर आमच्यावर दडपशाही होते, दपट दाखवला जातो. मग ही कोणती नीती आहे? याचा मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी. तुम्ही तक्रार का केली? त्या दिवशी माझी मुलगी अचानक तब्येत बिघडली आणि तिला तापामुळे अत्यवस्थ झाल्यामुळे मी तिला ऍडमिट करायला गेलो. माझा पूर्ण 1 दिवस गेला याच्यामध्ये. तरी मी जे काही संचालक होते त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकलेली होती. त्यांना सांगितलेलं होतं की असाच हा मुद्दा घडलेला आहे. रीतसर लेखी मागणी केली त्यांनी या विषयावर. रेकॉर्डिंग केलंय का त्यांचं कॉल? नाही, त्यात रेकॉर्डिंग नाही झालं सर, कारण की शाळेत होतो मी आणि असं मला अपेक्षित नव्हतं. आल्यावर डायरेक्ट या गोष्टीत झालं आणि मी व्यवस्थापकांशी बोलत होतो. अध्यक्षांचा त्यामध्ये बोलण्याचा काही अर्थ नव्हता, कारण की मी व्यवस्थापकांना प्रश्न विचारलेला होता. अध्यक्षांनी कोणता अहवाल घरी ठेवणं हे काय म्हणून होतंय? हे कसं होतंय? हे कोणता अहवाल चालेल? दिलगिरी कसली व्यक्त केली अध्यक्षांनी? काय दिलगिरी व्यक्त त्यांनी दिलगिरी व्यक्त आवाजामुळे गोंगाटामुळे काय ऐकू आलं नाही. त्यांनी ती जी धमकी दिली होती इनडायरेक्टली आणि कोणता मायचा लाल वगैरे असे जे शब्द प्रयोग केले होते त्याच्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त 3 वेळा व्यक्त एखाद्या संस्थेचा चेअरमन संस्थेचा एका आशिया खंडातली 30-35 हजारांची सोसायटी आज एक आधारस्थान श्रद्धास्थान आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने हे बोलणं हे निश्चितच निंदनीय आणि हे निषेधनीय आहे. आणि ह्या अहवाल नसलेली मिटिंग होती, म्हणजेच ही अनधिकृत मिटिंग आहे. सभासदांना आणि आमच्या ही सभा अनधिकृत आहे. लेखापरीक्षण अहवाल आम्हाला नाही दिलेला आहे. मग सभा कशी होऊ शकते? आकृतीबंध मंजूर करतायत, मग मंजूर कोणत्या कायद्याने तुम्ही करताय? सभा मंजूर म्हणतायत राष्ट्रगीताने सभा. कोणतं पेज होतं या ठिकाणी? एका पेजवर जी माहिती होती ती माहिती आमच्या गणेश देशमुख सरांनी त्यांना विचारली, तर त्यांनी असं उत्तर दिलं काय हे प्रिंट मिस्टेक आहे. आणि प्रिंट मिस्टेक म्हणून एवढा मोठ्या आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या सोसायटीचा अहवालात प्रिंट मिस्टेक कशी होऊ शकते? आणि तो विषय 2,17,00,000 होता. आणि अशा पद्धतीने जर होत असेल तर निश्चितच हे कुठेतरी थांबायला हवं, निंदने थांबायला हवं. स्वराज्य गटातर्फे आम्ही आजची सभा त्यांनी परत घ्यावी असे मी आर के पाटील माझे स्वराज्य गट प्रमुख या ठिकाणी त्या सांगू इच्छितो सर्व सभासदांना. आणि अध्यक्ष अशा पद्धतीने जर एका सामान्य सभासदाची धमकीमध्ये भाषा करत असेल तर याचा स्वराज्य गट निषेध करतो आणि ही सभा परत व्हावी ही आमची मागणी. या स्वराज्य गटाच्या मागणीला मी राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसात आम्ही या विषयावर लवकरच आंदोलन करणार आहोत.